मित्रांनो, जुळली गाठ मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलंय चला जाणून घेऊयात। सुरुवातीला मित्रांनो, आता मात्र मधुसूदन सारखंच दामिनीला फार छळत असतो। आता मात्र सावी आणि सर्व तिच्या टीमचा प्लॅन सक्सेस होताना पाहायला मिळत असतो। मित्रांनो, दामिनीची तंतरलेली असते तर सावी मात्र लपून हा सर्व ड्रामा छान प्रकारे पाहत असते। दामिनीला आता खरोखरच या ठिकाणी घाबरवल्यानंतर सावी आणि परागला खूप आनंद होत असतो। सावी आणि पराग आता मात्र दरवाजाच्या आड लपून सर्व काही ऑपरेट करत असतात आणि मात्र हा सर्व ड्रामा पाहत असतात। तर अवंती आणि नीता देखील यांची साथ देत असतात। तर पाहायला मिळते यांची सर्वांची टीम जी आहे मित्रांनो, ती अतिशय आता सक्सेस झाल्याची पाहायला मिळते। यानंतर आता पराग विचार करतो की काय करावं, कारण अचानकपणे जे मशीन असतं ते बंद झालेलं असतं आणि ते मशीन बंद झाल्यामुळे आता काही एक यांना सुचत नसतं, कारण आता ते मशीनचं बटन तिकडे असतं जिकडे दामिनी आहे मित्रांनो। त्यामुळे आता अवंती आणि सर्वांनाच फार मोठं टेन्शन येतं। कसं बसं ते मशीन मात्र अवंती तिकडे जाऊन ऑन करते मित्रांनो, आणि शेवटी पुन्हा एकदा मधुसूदन आता स्क्रीनवरती दिसू लागतो। मधुसूदनचा चेहरा आता मात्र दामिनी समोर आल्यानंतर दामिनी पुन्हा एकदा प्रचंड घाबरलेली आहे। तर पाहायला मिळतंय की आता सावी बोलत असते, माझ्या वडिलांना मारलंच ना तुम्ही, आता पहा मी तुमचे कसे हाल हाल करते, असं मात्र ती बोलत असते। आणि मात्र सर्वांना खूप मजा येत असते मित्रांनो। सर्वजण दरवाजाच्या आडून ही सर्व गोष्ट पाहत असतात। तर मधुसूदन बोलत असतो, चल माझ्यासोबत, आता मी तुला न्यायला आलो आहे। त्यावेळेस मात्र आता मधुसूदन तिला खूप त्रासही देत असतो आणि असं बोलत असतो, मला मारलंस ना तू, माझ्या अंगावरती गाडी घातलीस, आता तुला कसं बरं जगू देईल मी, तुझेही आता दिवस भरले आहेत आणि तुला आता कायमचं मी माझ्याकडे घेऊन जाणार आहे, चल दामिनी चल। असं बोलत असताना दामिनीला फार मोठं टेन्शन आलेलं आहे मित्रांनो। दामिनीचा चेहरा काळवंताने पाहायला मिळतोय। तर आता मात्र अचानक पुन्हा एकदा मशीन बंद पडलं आहे। तर पाहायला मिळते की ते मशीन सारखंच बंद पडत असतं, कारण काहीतरी खराबी त्यामध्ये आलेली असते। तर आता अवंतीला फार मोठे कष्ट करून ते पुन्हा एकदा चालू करायचं असतं। तर पाहायला मिळतंय मित्रांनो, आता सर्वजण अतिशय टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण मधुसूदन पुन्हा गायब झालेले असतो ते मशीन खराब झाल्यामुळे। तर दामिनी विचार करते की अचानक हा गायब तरी कसा होतोय। दामिनीला टेन्शन आलेलं असतं की नक्कीच हे भूत आहे, कारण अचानक गायब होतंय, अचानक समोर येतंय। तर पाहायला मिळते की दुसऱ्या सीन मध्ये आता प्रोजेक्टर मध्ये चक्क दयामामा दाखवण्यात आलेला आहे। दयामामाचा देखील खून आता दामिनीने केला होता आणि दयामामांचं भूत आता तिच्या समोर आलं आहे। त्यावेळेस मात्र दामिनी पुन्हा एकदा प्रचंड घाबरते। दयामामा बोलत असतात की का केलंस तू माझ्यासोबत ताई असं, मी तर तुझा सख्खा भाऊ होतो ना, का मारून टाकलंस मला तू, असं मात्र दयामामा बोलत असतो। पैशापोटी तू अतिशय निष्ठुर झाली आहेस आता, आणि आता तुझी वेळ भरली आहे, असं दयामामा बोलत असतात। मित्रांनो, दामिनीने चक्क हात जोडलेले आहे, कधी नव्हे ती आता एवढी घाबरलेली पाहायला मिळत आहे। दामिनीचा चेहरा अतिशय भयंकर दिसत आहे मित्रांनो, कारण तिला हे दोघे भूत आता चांगलीच सतावत आहे। एके बाजूला आता चक्क मधुसूदन असतो तर दुसऱ्या बाजूला दयामामा, दोघेही आता दामिनीला फार छळत असतात। दोघेही बोलत असतात की चल माझ्याकडे चल, आणि दयामामा देखील बोलत असतो की चल तायडे चल, आणि इकडे बोलत असतो मधुसूदन दामिनी चल, असं दोघेही बोलत असताना मात्र आता दामिनीचा पूर्णपणे तिकडे मित्रांनो दोघे जण छळ करताना पाहायला मिळत आहे। दोघांनी अतिशय जबरदस्तरित्या दामिनीला वेड्या करून सोडलेला आहे। अक्षरशः दामिनीला समजत नाहीये की काय चाललंय हे सर्व, मी स्वप्नात तर नाहीये ना, हे दोघं अचानक मला का दिसतायत, आता हे मला कायमचं घेऊन जातील का, माझं सर्व अस्तित्व संपेल का। तर आता दयामामा मित्रांनो प्रचंड कठीण अवस्थेमध्ये दामिनीला त्रास देत असतो। तर दामिनीचा विचार मात्र आता पक्का झालेला असतो की आपलं आता सगळं संपलं आहे आणि हे दोघं काही मला आज सोडत नाहीयेत, माझी ही शेवटची रात्र आहे, या भूतांना आता मात्र मला घेतल्याशिवाय काही चैन पडणार नाही, असं दामिनी बोलत असते। मोठ्याने ती रडत असते आणि पाहायला मिळतं की धैर्य आणि सर्वांना आवाज देखील देत असते। ती एवढी रडते मित्रांनो, तिच्या चेहऱ्यावरती तिने हात लावलेला आहे आणि तिला काही एक समजत नाहीये। या गोष्टीमध्ये मात्र आता सावी विचार करते धैर्य वगैरे कोणी उठू नये, कारण ती मोठ्याने किंचाळत असते। तेवढ्यात पाहायला मिळतंय की तिचं आरडणं ओरडणं पुन्हा एकदा सुरू होतं मित्रांनो, कारण हे दोन भूत जे आहे ते तिला खूप त्रास देत असतात। भूत म्हणण्यापेक्षा मित्रांनो सावी आणि पराग रीनाने मिळून केलेला प्लॅन अतिशय सक्सेस होताना इकडे पाहायला मिळतोय। दामिनी अतिशय किंचाळत आहे मित्रांनो। दामिनीला खरोखर तिची अवकात आणि तिची लायकी मात्र या सर्वांनी दाखवून दिलेली आहे। त्या या भागामध्ये दोघांच्या मध्ये मात्र आता दामिनी बेशुद्ध होताना पाहायला मिळते। दामिनी चक्क बेशुद्ध होते आणि अवंतीला खूप आनंद होतो। अवंती विचार करते की आम्हाला या घरात किती छळलं होतं ना तुम्ही, पहा आता तुमचं कसं माकड झालंय। तर मित्रांनो अवंती असं बोलत असते। तर हे सर्व झाल्यानंतर सावी जी आहे त्या प्रोजेक्टर समोर तिच्या बाबांची माफी
मागत असते. तिला खरोखर तिचे बाबा त्यामध्ये दिसत असतात. ती बोलत असते की बाबा मला माफ करा, हे सगळं करण्यासाठी मला तुमची मदत घ्यावी लागली. तर इकडे मात्र पराग टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण आता धैर्य उठलेलं असतो आणि या गोष्टीमुळे कुठेतरी खूप मोठं टेन्शन जे आहे ते परागला आलेलं असतं मित्रांनो. तर यामध्ये सावी तरी देखील थांबत नसते. सावी बोलत असते की आज मला असं वाटतंय की माझे बाबा खरोखर माझ्या समोर आहेत. तर पराग मात्र आता कसं बसं सावीला गप्प करण्याचा प्रयत्न करतो आणि असं बोलतो की आपल्याला पुढील प्लॅन करावं लागेल आता, नाहीतर धैर्य खाली येईल. तर मित्रांनो, अवंती, नीता आणि पराग मिळून मात्र दामिनीला एका पोत्यामध्ये भरतात आणि तिला मात्र तिच्या रूमकडे घेऊन जातात. तेवढ्यात मात्र धैर्य जिन्यावरनं खाली येत असतो. सगळंच आता हाताबाहेर जात असतं मित्रांनो. धैर्यला कुठेतरी आता दामिनी मॅडमचा आवाज आलेला असतो, त्याच्या आईचा आवाज आलेला असतो. त्यामुळे तो सावीला बोलत असतो, मला आईला बघितल्याशिवाय झोपच येणार नाही, तिला बघितल्याशिवाय मला चैनच पडणार नाही, मला आईला भेटायचं आहे. त्यावेळेस सावी बोलते की अहो त्या झोपल्या असतील, तू असं का करतोस फ्रेंड, झोपलेल्या माणसाला उठू नये, असं तो बोलत असतो. त्याच वेळेस मात्र इकडनं हे पोत्यातनं आता दामिनीला घेऊन चाललेले असतात. कशी तरी मित्रांनो, आता मात्र नजर चुकीने थोड्याशा फरकाने मात्र आता धैर्याला दिसण्यापासून वाचतं मित्रांनो. आणि धैर्य मात्र आता पुढे जाऊन विचार करतो की नको आता, म्हणजे आपली आई झोपली असेल, तिला त्रास द्यायला नको, आणि मात्र तो निघून जातो. आता सावी त्याला समजावत असते की झोपलेल्या माणसाला उठू नये. तर मित्रांनो, सावीने कसं बसं त्याला थांबवलं आहे आणि धैर्य मात्र अतिशय दरवाजाच्या जवळच आला होता आणि यांचा प्लॅन फुटणारच होता. तर यानंतर आता पाहायला मिळते की लगेच मात्र धैर्य तिकडनं निघून जाणार आहे मित्रांनो, कारण सावीचं त्याला ऐकावंच लागतं. सावी त्याला एवढं लेक्चर सुनावते, त्या लेक्चरचा उपयोग मात्र फायनली आता झालेला असतो. तर हे सर्व झाल्यानंतर सकाळी अवंती मात्र छान किचनमध्ये आलेली असते आणि सावी देखील तिच्यासमोर असते. त्यांचा प्लॅन सुरू असतो. तेवढ्यात मात्र धैर्य येथून विचारतो की वहिनी, मला रात्री मात्र आईचा आवाज आला होता. तर धैर्य सांगत असतो सर्वांना की कदाचित आईला रात्री पुन्हा एकदा काही प्रॉब्लेम झाला होता. तर मित्रांनो, नीता वहिनी सांगतात की काही झालं नव्हतं, आम्हाला तर काहीच ऐकू आलं नाही. तर नीता वहिनी आता मात्र दामिनीच्या रूममध्ये जातात. दामिनीच्या रूममध्ये गेल्यानंतर मित्रांनो, त्या मात्र दामिनीला त्या भूताची कहाणी सांगू लागतात. असं बोलतात की माझ्या एका मैत्रिणीला सुद्धा असाच त्रास व्हायचा, तिने ना तिच्या नवऱ्यालाच मारून टाकलं होतं. त्यानंतर तो नवरा तिला भूत बनून खूप त्रास द्यायचा, सारखंच तिला छळायचा. त्यानंतर मात्र ती आता शेवटी वेडी झाली होती, तिला समजत नव्हतं की काय करावं. तर मात्र मित्रांनो, दामिनी बोलते की माझा या गोष्टीवरती विश्वास नाहीये, तू काही एक मला खोटं बोलूस, काही सांगू नकोस, असं ती बोलत असते मित्रांनो. त्यावेळेस मात्र आता नीता सांगते की शेवटी मात्र तिने एका मांत्रिक बाबाकडे सगळ्या गोष्टीची कबुली दिली. माझ्या एका ओळखीची मांत्रिक आहे, तिने मात्र तिला या सर्व गोष्टीतनं वाचवलं. तिच्यासमोर मात्र तिने सगळ्या खुनांची कबुली दिली आणि त्यानंतर शेवटी त्या भूतांनी तिला सोडलं, असं मात्र आता अवंती आणि नीता मिळून तिला सांगत असतात. दामिनीला सर्व गोष्ट त्या सांगत असतात मित्रांनो. आणि विशेष करून नीता वहिनींनी अतिशय मोठी कमाल केलेली असते. तर पाहायला मिळतंय पुढील भागामध्ये आता नीता सांगत असते की काही करून आपल्याला दामिनी मॅडमना आज मात्र पुन्हा एकदा त्या मांत्रिकाकडे घेऊन गेलं पाहिजे. त्यानंतर मात्र त्यांच्या सगळ्या खुनांची कबुली आपल्याला घ्यावी लागणार आहे. तर मित्रांनो, असा आता जबरदस्त प्लॅन सुरू असताना धैर्य तिकडे येतो. धैर्य आईला विचारू लागतो की आई तुला काही झालं होतं का रात्री. त्यावेळेस मात्र आता दामिनी सांगते की काही एक झालं नव्हतं. तर सावी मात्र विचार करते की आता कसं बरं यांना घेऊन जावं आणि काय करावं. जर धैर्य घरात असेल तर काहीच शक्य होणार नाही, धैर्याला पुन्हा एकदा घराबाहेर काढावं लागेल. तर मित्रांनो, दामिनीची अतिशय काळजी जो आहे तो धैर्य करत असतो.